तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 11 स्टार्ट करणार आहे. अ पार्टिकल इज परफॉर्मिंग एस ए जम्प स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. तर पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन करतोय आणि तो एक्स्ट्रीम पोझिशनपासून या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन शोज दॅट. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं आहे. बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन देर इज अ फेज डिफरन्स ऑफ. तर डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन याच्यामध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे. तर हा क्वेश्चन 2017ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 0 रॅड, बी ऑप्शन आहे π/4 रॅड, सी ऑप्शन आहे π/2 रॅड आणि डी ऑप्शन आहे पाय रॅडियन. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक पार्टिकल दिलेला आहे जो सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय आणि स्टार्ट होतोय एक्स्ट्रीम पोझिशनपासून. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन शो करतंय बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन देर इज अ फेज डिफरन्स ऑफ. डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन याच्यामध्ये फेज डिफरन्स किती असणार. आता या केसमध्ये आपल्याला पार्टिकल दिलेला आहे एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट होतोय आणि एक्स्ट्रीम पोझिशनपासून जर स्टार्ट होत असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन आहे ते काय तर एक्स आणि एक्स इज इक्वल टू काय भेटेल तर आपल्याला ए कॉस ओमेगा टी. ओके, आता डिस्प्लेसमेंट आहे. आता सपोज या डिस्प्लेसमेंटचा डेल2 घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम तर आपल्याला काय भेटणार आहे वेलॉसिटी. मग भेटला dx अपॉन काय dt याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ए कॉन्स्टंट आहे आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा तर कॉस ओमेगा टीचा. व्हॉट इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. इट इज वेलॉसिटी. ए तसाच घेतला. कॉसचा जो डेरिव्हेटिव्ह येतो काय आला तर मायनस साईन ओमेगा टी आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल या कंपोजिट फंक्शनचा ओमेगा टी. ओमेगा कॉन्स्टंट आहे बरोबर ना. याचा डेरिव्हेटिव्ह मी इकडे देऊन देतो तुम्हाला. डी डी टी ऑफ काय घेतला आपण ओमेगा टी. ओमेगा कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घेऊ आपण आणि इथे राहिला काय फक्त डी टी अपॉन डी टी. डी टी डी टी कॅन्सल. मग राहिला फक्त आन्सर ओमेगा. मग या ओमेगा टीचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो काय असतो तो फक्त ओमेगा इतकाच असतो. तर आपण त्याला राईट करून घेऊ. मग आपला जो वेलॉसिटी आहे हा मायनस साईन मी स्टार्टिंगला घेतो मायनस ए याचा डेरिव्हेटिव्ह झाला ओमेगा आणि राहिला साईन ओमेगा टी. ओके, पण आपल्या वेलॉसिटी मधला नाही विचारलं, आपल्याला विचारलं ॲक्सलरेशन मधला. मग याला अगेन आपण काय करणार आहे डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू टी टाइम. ओके, याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा भेटेल डी व्ही अपॉन काय डी टी. मायनस ए ओमेगा कॉन्स्टंट आहे त्याचा काय डेरिव्हेटिव्ह घेणार नाही. मग डेरिव्हेटिव्ह जो घेणार आहे तो कोणाचा घेणार तर साईन ओमेगा टीचा. व्हॉट इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. इट इज ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन आपण कॅपिटल ए ने रिप्रेझेंट केलं. हा मायनस ए ओमेगा तसाच आणि साईनचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तो काय असेल तर कॉस ओमेगा टी आणि पुन्हा आपल्याला ओमेगा टीचा जसं इथं डेरिव्हेटिव्ह घेतला तसा इथे पण घ्यायचा. त्याचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा आहे. ऑलरेडी ओमेगा लिहिला गेला आहे. ओमेगा इंटू ओमेगा. ओमेगाचा काय झाला तर स्क्वेअर. तर आपल्याला विचारलं आहे की डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन याच्यामध्ये फेज डिफरन्स किती असणार आहे. ओके, आता आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पण मी या ठिकाणी तुम्हाला समजून देतो. त्याच्या आधी आपण एक काम करू टेबल ड्रॉ करू आणि लगेच ग्राफिकल रिप्रेझेंटेशन या ठिकाणी ड्रॉ करून घेऊ. टेबल जर घेतला तर आपल्याला कोणता घ्यायचं फक्त डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन, बाकीचं मी काही काढत नाही. ओके, तर या ठिकाणी आपण डिस्प्लेसमेंट अँगल घेऊन टाकू. फर्स्ट कॉलम अँगल, सेकंड जो आहे तो काय घेतला आपण डिस्प्लेसमेंट आणि लास्ट जो आहे तो काय घेतला तर ॲक्सलरेशन. असा एक टेबल आपण या ठिकाणी काय करणार आहे ड्रॉ करणार आहे. अँगल किती आहे तर अँगल आहे आपला ओमेगा टी. मग अँगलचे डिफरंट व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करणार आहे. स्टार्ट करणार आहे कुठून 0 पासून. 90 डिग्रीचा या ठिकाणी काय आणणार तर इन्क्रीमेंट करणार आहे. मग 90 म्हणजे किती π/2 रॅडियन. नेक्स्ट जो आहे परत π/2 ॲड केला तर पाय रॅडियन. त्याच्या पुढे किती भेटेल 3 π/2 रॅडियन. त्याच्या पुढे जर घेतलं तर आपल्याला किती भेटेल 2π. 2π पर्यंत आपण घेतलं तरी आपलं सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट. तर टेबल आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. आता या ठिकाणी बघा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन या ठिकाणी तुम्हाला आणि त्याचं इक्वेशन काय ए कॉस ओमेगा टी आणि ओमेगा टी किती आहे 0 आहे. कॉस 0 1 असतो. 1 इंटू काही केलं तर आन्सर तोच नंबर येणार आहे. म्हणजे 1 इंटू ए जर केलं तर त्याचा आन्सर ए. आता याच्या पुढे कॉस π/2 किती असणार 0. 0 कोणत्या मल्टिप्लाय केलं तर 0. कॉस पाय असतो -1. -1 इंटू ए किती -a. मग अल्टरनेटली तुमचं 0 a -a. ओके, असं या पॅटर्न येतच राहणार आहे. पण ए आणि -aच्या मध्ये 0 येणार आहे. आता -a आले म्हणजे पुढचा 0 राहील आणि त्याच्या पुढे काय राहणार तर ए असेल. ठीक आहे, π/2च्या इथं. आता ॲक्सलरेशन घ्यायचं. ॲक्सलरेशन जर घेतलं तर पहिला अँगल किती आहे 0 आहे.
मग कॉस 0 किती असणार, कॉस 0 1, 1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर, तर राहिला मायनस ए ओमेगा स्क्वेअर, त्याच्या पुढे 0 असेल, त्याच्या पुढे असेल प्लस ए ओमेगा स्क्वेअर, त्याच्या पुढे पुन्हा 0 आणि त्याच्या पुढे जर घेतलं तर मायनस ए ओमेगा स्क्वेअर. तर या झाल्या तुमच्या व्हॅल्यूज. आता याच्यावरून आपण ग्राफ काढू. ग्राफमध्ये या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पहिला पार्ट डिस्प्लेसमेंटचा घ्यायचा आहे आणि या ठिकाणी कोणता, तर हा झाला आपला टाइम ॲक्सिस. ओके, याला इक्वल पार्टमध्ये आपण या ठिकाणी काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. हा जो एवढा पार्ट आहे हा काय रिप्रेझेंट करतोय, तर रिप्रेझेंट करतोय 90 डिग्री, π/2 रेडियन. तर फर्स्ट अँगल किती असणार 0, देन π/2, देन पाय, त्याच्या पुढे घेतलं तर 3π/2, त्याच्या पुढे घेतलं तर 2π, त्याच्या पुढे घेतलं तर 5π/2, असे 90 डिग्रीमध्ये आपण घेतलेलं आहे. आता कॉस डिस्प्लेसमेंटची मॅक्झिमम व्हॅल्यू ए आणि मायनस ए आणि त्याच्यामध्ये 0 एच घेऊ आपण, ए या ठिकाणी असेल आणि मायनस ए खालच्या ठिकाणी. ओके, हे जसं आपलं डिस्प्लेसमेंटचं झालं त्याच्याच बिलो आपण काय करणार, तर ॲक्सलरेशनचा ग्राफ या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. ही झाली टाइम ॲक्सिस. टाइम ॲक्सिस म्हणजे आपला ओमेगा टी झाला. ओके, याला पण मी पुढं एक्सटेंड करतो. इथे पण अँगल घेऊन टाकू 0, अँगल झाला π/2, देन अँगल पाय, नेक्स्ट अँगल आहे तुमचा 3π/2, त्याच्या पुढे 2π आणि त्याच्या पुढे घेतला तर 5π/2. ओके, डिस्प्लेसमेंटचं जर फर्स्ट व्हॅल्यू घेतली 0 डिग्रीला तर व्हॅल्यू किती आहे ए, त्याच्या पुढे पायला 0, त्याच्या पुढे घेतलं तर मायनस ए, त्याच्या पुढे 0, त्याच्या पुढे घेतलं तर पुन्हा ए भेटेल, 2πला किती ए आणि परत 5πला घेतलं तर 100% 0 राहील. आता हे जे पॉईंट आलेले आहे त्याला काय करू आपण, एका ग्राफिकली रिप्रेझेंट करणार. ओके, ग्राफच्या साह्याने या ठिकाणी आपण त्याला रिप्रेझेंट करणार. ही कोणती झाली तर तुमची डिस्प्लेसमेंट कर्व झाली. तसं ॲक्सलरेशन जर घेतलं तर ॲक्सलरेशनची मॅक्झिमम व्हॅल्यू ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअरच्या मध्ये 0. तर या ठिकाणी आपण काय घेऊ, हा झाला तुमचा ॲक्सलरेशन आणि याची व्हॅल्यू आहे ए ओमेगा स्क्वेअर. जेवढं आपण ए ओमेगा स्क्वेअर घेतलं तेवढंच मायनस ए ओमेगा स्क्वेअर इतकं असेल. 0ला व्हॅल्यू आहे तुमचं मायनस ए ओमेगा स्क्वेअर, इथे पहिली व्हॅल्यू भेटली, नंतर 0 भेटेल, नंतर काय ए ओमेगा स्क्वेअर, त्याच्या पुढे घेतलं तर पुन्हा 0, त्याच्या पुढे घेतलं तर मायनस ए ओमेगा स्क्वेअर, पुन्हा काय भेटलं तर 0. हे जे पॉईंट्स आलेले ते काय करू, एका ग्राफने आपण याला जॉईन करून टाकू. तर आला तुमचा कोणता ॲक्सलरेशनचा कर्व. आता या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. फेज डिफरन्स म्हणजेच काय, तर दोघी सेम स्टेटमध्ये पाहिजे. सेम स्टेटमध्ये म्हणजे काय, आता या ठिकाणी घेतला आपण हा मिनिमम लाईन मायनसच्या टर्ममध्ये असा, आणि हा किती डिग्रीला आहे, तर हा आहे तुमचा 0 डिग्रीला, किंवा रॅडियनमध्ये घेतलं तर किती असणार, तर 0 रॅडियन इतका असेल. ओके, डिग्रीमध्ये घ्या किंवा 0 रॅडियन. असाच मॅक्झिमम निगेटिव्ह मॅक्झिममला कोणते, आता इथे निगेटिव्ह मॅक्झिमम घ्यायचं, हा बघा निगेटिव्ह मॅक्झिमम, हे दोन्ही कशा आहेत सेम स्टेटमध्ये आहे. इथे पण निगेटिव्ह मॅक्झिमम आहे आणि इथं पण निगेटिव्ह, याच्या आधी नव्हता. फर्स्ट निगेटिव्ह मॅक्झिमम आणि अजून निगेटिव्ह मॅक्झिमम आहे, तो कोणत्या अँगलला आहे, तर तो आहे पाय रॅडियन. ओके, मग इथला जो अँगल आहे तो पायचा आहे आणि इथला जो अँगल आहे तो 0चा आहे. मग या दोघांमध्ये जो फेज डिफरन्स असणार आहे तो किती असणार, तर पाय रॅडियन इतका असेल. ओके, किंवा आणखीन तुम्ही दुसरा पार्ट घेतला बघा, याचं काय घेतलं, मिनिमम घेतलं, 0 घेतली व्हॅल्यू, पण पॉझिटिव्ह साईडला चाललाय, 0 पासून कुठे चाललाय, पॉझिटिव्ह साईडला. त्याचे अँगल जर घेतला तर तो किती π/2 अँगल आहे, π/2 कुठला पण घ्या तुम्ही, 0 व्हॅल्यू घेतलाय आणि पॉझिटिव्ह साईडला चालला. असा सेम स्टेटमध्ये या ठिकाणी पार्टिकल दिसतोय तुम्हाला, 0 व्हॅल्यू आणि कोणत्या साईडला, पॉझिटिव्ह साईडला चाललेलं. त्याचा जो अँगल आहे तो किती आहे, 3π/2. 3π/2 या दोघांचा जर डिफरन्स घेतला तर डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय करा, सबट्रॅक्शन, म्हणजे 2π डिवायडेड बाय 2 कॅन्सल, म्हणजे आन्सर काय आलं पाय. मग डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन याच्यामध्ये जो फेज डिफरन्स असणार आहे तो किती असणार, तर पाय रॅडियन इतका असेल. तुम्ही कोणताही फेज डिफरन्स घ्या. मग या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन डी, म्हणजेच किती, पाय रॅडियन इतकं. आणि अजून जर तुम्ही डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटीमधला फेज डिफरन्स घेतला तर तो π/2 रॅडियन असेल, आणि जर व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशनमध्ये घेतला तर तो किती असेल, π/2 रॅडियनच असेल. पण डायरेक्ट डिस्प्लेसमेंटपासून डायरेक्ट ॲक्सलरेशन घेतलं तर त्याच्यामध्ये फेज डिफरन्स मात्र कितीच असणार, तर पाय रॅडियन. ते शॉर्टकट आहे, ते शॉर्टकट पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे.